वादामुळे जिल्ह्याचं काम थांबलेलं नाही, प्रशासन आपलं काम करतंय, मंत्री दादा भुसेंकडून स्पष्ट. तर पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचीही माहिती. भाजपच्या ठाणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी गणेश नाईकांची नियुक्ती. ठाण्यात भविष्यकाळ चांगला, गणेश नाईकांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. गोपीचंद पडळकरांच्या आमदारकी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल. निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा काँग्रेसच्या विक्रम सावंतांचा आरोप. ईव्हीएमवरही संशय व्यक्त. 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार. सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस. नाफेड खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा. शेतकरी 4 दिवसांपासून केंद्रावर मुक्कामी. पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी. नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीत घोटाळ्याबाबत कारवाईचा बडगा. कांदा उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या 15 शेतकरी उत्पादक कंपन्यांशी व्यवहार स्थगित. शिर्डीत भाविकांना भोजनासाठी टोकन बंधनकारक. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी साईबाबा संस्थांचा मोठा निर्णय. मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढण्याचा सुजय विखेंचा दावा.